आहे। राजकीय वर्तुळातून रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सुप्रिया सुळेंवर रुपाली चाकणकर यांनी टीका केली होती, त्याला आता हल्लाबोल केलेला आहे रोहिणी खडसेंनी। सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणे म्हणजे आकाशाकडे पाहून थुंकण्यासारखं असल्याचं रोहिणी खडसे म्हणाल्या। रुपाली चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे लागल्याचा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा, असं रोहिणी खडसे म्हणाल्या। दरम्यान सुप्रिया सुळे अजित पवारांवर विधान करून चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात असतात। त्यांनी मुख्यमंत्री पदाचे त्यांना डोहाळे लागल्याची टीका रुपाली चाकणकर यांनी केली होती, त्याला रोहिणी खडसेंनी जोरदार उत्तर दिलंय। रुपालीताई चाकणकरांना मी आठवण करून देऊ इच्छिते की ज्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंवरती त्या टीका करतायत, त्या सुप्रियाताई सुळेंमुळेच त्यांचं अस्तित्व आहे। त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय त्या मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत का काय, हे सगळं आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही आमचा विषय, पण तुम्हाला नक्कीच आमदारकीचे डोहाळे लागल्यासारखं आम्हाला दिसतंय। पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा ताई, त्याच्यानंतर एका नेत्यावरती आरोप करायला तुमचा अधिकार असेल। ज्या नेत्यांनी तळागाळातल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न मांडलेत यांच्यावरती बोलणं म्हणजे आकाशामध्ये थुंकण्यासारखं आहे। ते सगळं तुमच्यावरतीच परत येणार आहे, त्याच्यामुळे त्या भानगडीत तुम्ही पडू नका। पहिले नगरसेवक कसं होता येईल याकडे लक्ष द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।